नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज जे आपण आता इथं आहे तर हे भांडारदरा धरण म्हणजेच आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय. तर ह्या भिंतीवर आहे मित्रांनो, आपण ही आपल्या पाठीमागं ही धरणाची भिंत दिसते आणि इकडं दिसते ते मित्रांनो जलाशय. हे सगळं पाणी दिसतंय आणि आत्ता सध्या हवा चालू आहे. हा पुढे एक रस्ता गेला भिंतीवर आणि हवा जास्त चालू आहे, जास्त गार वारा सुटला आहे आणि त्याच्यामुळं धरणाचं पाणीसुद्धा ढिसाळताना दिसतंय आपल्याला. नाहीतर याच्या पहिले 2 दिवस मित्रांनो एकदम शांत असा हे पाणी होतं आणि या अचानक झालेल्या बदलामुळं सध्या जास्त प्रमाणात म्हणजे वारा चालू आहे आणि ते वारा चालू असल्यामुळं धरणाचं पाणी ढिसाळत आहे. तर हे पहा मित्रांनो, हा रस्ता पहिला एकदम चांगला होता. हे झाडा, हे सगळे आंब्याची झाडं, जांभळ्याची झाडं, हा चांगला निसर्गरम्य परिसर. खूप अशी आंब्याची झाडं आहेत आणि त्यावेळेस इथून इथल्या स्थानिकांची ये जा राहायची ना मित्रांनो, तेव्हा सीजनला म्हणजे मेमध्ये भरपूर आंबे जांभळं खायला भेटायची. आता हे आंबे मोठे असल्यामुळं यांच्यावर कोणी चढत नव्हता, पण इथं काय वारा लागतोय थंडगार आणि त्या वाऱ्यामुळं सतत आंबे पडत राहायचे खाली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची चांगली चांदी व्हायची मित्रांनो. तर असं इथं हे एकदम सध्या गार वारा चालू आहे, एकदम हवा लागत आहे आणि इथं हे धरण बाजूलाच, धरणावरून फिरताना एकदम मस्त असं वाटत आहे. हे पहा आपल्या पाठीमागं हे धरण आणि इथं आलो आहे. हा एक रस्ता इकडून गेला जुना आणि एक रस्ता इकडून गेला, असे इथं 2 रस्ते फुटलेत आणि त्या 2 रस्त्यांना आता वरच्या रस्त्यानं न जाता मित्रांनो हा गेस्ट हाऊसकडं रस्ता गेला आणि हा गेस्ट हाऊसच्या बाजूनं रस्ता गेला. तर हे पहा इथं या वन विभागानं काहीतरी एक बोर्ड लावला आहे. धरण म्हणजे चांगलं काठोकाठ भरेल आहे अजून. हे पहा मागच्या वेळेस मी जे साबरांचा एक व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ चांगला चालला आहे मित्रांनो अजूनही. तर हे पहा हे साबरं आहेत इथं आणि हेच साबरं आपल्याला अनेक वेळा उपयोगी पडतात. आता मित्रांनो तुम्हाला अनेक ठिकाणी पाणी येतं, धरणाचं पाणी कुठे, तर हे धरणाचं पाणी मित्रांनो अजून काठोकाठ भरलेलं आहे, एकदम काठोकाठ पाणी भरलेलं आहे, अजून काही पाणी सुटलं नाही आणि सध्या हे गार वारा चालू आहे आणि त्याच्यामुळं हे पाणी ढिसाळत आहे, सगळीकडं ढिसाळं चालू आहेत. तर असा हा मनमोहक निसर्ग हा पर्यटक भांडारदरा धरण राघोजी भांगरे जलाशय इथं आलो आहे मित्रांनो आपण. तर इथं ह्या धरणाच्या परिसरात इथं जे आहे ना मित्रांनो, भरपूर काही अशा औषधी वनस्पती आहेत. त्या मागच्या वेळेस एका मुलीला कुत्रा चावला होता, तेव्हाही इथूनच औषध नेला होता. तर भरपूर औषध आहेत आणि आता आपण पाहतोय काही जर भेटलं तर एका बाजूनं जर विचार केला तर ह्या जंगलामध्ये थोडंसं भ्यावं वाटत आहे, खाली अडचण आहे. तर ह्या अशा अडचण असं माजेल आहे
आणि त्याच्यामुळं थोडंसं भीती वाटते साईडला घुसायला. मित्रांनो, इथून फिरत असताना आपल्याला ह्या धरणामध्ये 2 होड्या दिसल्यात आणि हे पर्यटकांच्या आहेत मित्रांनो. स्थानिक बांधवांच्या होड्या आहेत आणि पर्यटक फिरायला घेऊन गेलेत. तर ह्या ढिसाळ्या चालू आहेत आणि खूप लांब इथं जे दिसतात मित्रांनो, धरणाच्या कडेला गेटचं काम चालू आहे. या दगडा इथं घडेल आहेत, ह्या दगडा दिसतात इथे एकदम धरणाच्या बाजूलाच. आणि धरण अजून काठोकाठ भरलेलं आहे. हे एकदम कडाबरोबर पाणी. आणि जो गेट आहे ना मित्रांनो, तर इथं नवीन गेटचं काम चालू आहे. आणि हा नवीन गेट आणि जुना गेट असा होता पहिला, आता हा फोडून आणि हे नवीन काम चालू आहे. आता हे नवीन काम नेमकं कसं होतं आहे, काय होतं आहे, हे तर अजून काही कोणाला कळालं नाही. अजून खाली दगडं आहेत, काही ते खडी वाळू हे इथं पडलेलं आहेच. आणि असा हा गेट तयार होतो आहे मित्रांनो दगडामध्ये, आणि हे काम अजून चालूच आहे. तर मग आता तो गेट कसा होतो आहे हे काय अजून आपल्याला कल्पना नाही. हे यांनाच असेल पाटबंधारे विभागाला. आणि त्या गेटच्या बाजूला इथं अजून दगडं पडलेले आहेत. इथं एक बांधकाम झालं आहे धरणासारखं, तर ते आपल्याला माहीत नाही मित्रांनो. चला हे आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.